शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अपेक्षा। भारतीय किसान संघाने दिले समितीच्या कार्यालयात निवेदन। 8 मे 2025 रोजी सकाळी 11:30 वाजच्या सुमारास शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व आवाराबाहेर नियंत्रण नसल्याने भारतीय किसान संघाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। यावेळी दिलेल्या निवेदनानुसार ठोस कारण नसताना संबंधितांकडून शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे माल विक्रीच्या प्रक्रियेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। तसेच मार्केट कमिटीच्या आवाराबाहेर शेतीमालाच्या खरेदीवर नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। व्यापाऱ्यांकडून माल विकत घेतल्यानंतर वेळेवर पैसे मिळत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांची अवहेलना होत आहे आणि त्यावर तात्काळ योग्य कारवाई करण्यात यावी, अन्यथा भारतीय किसान संघाकडून शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती विरुद्ध जिल्हा पातळीवरून योग्य ती कारवाई करण्यात येईल। याबाबत सदर आशयाचे निवेदन तहसीलदार महेंद्र माळी, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा यांना देखील पाठवण्यात आले आहे। या प्रसंगी ग्रामीण परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा आधार घेऊन भारतीय किसान संघाने कृषी बाजार समितीचे सभापती के.डी. पाटील यांच्याशी चर्चा केली। यावेळी संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय किसान संघाचे सगळ्या ग्राम समिती व तालुका समितीचे सदस्य मार्केट कमिटीत जमलेले आहेत। त्याचं कारण असं आहे का मार्केट हे मनमानी पद्धतीने कधीही केव्हाही बंद केलं जातं आणि पूर्वसूचना शेतकऱ्यांना दिली जाते 2 दिवसाआधी का 8 दिवस, 6 दिवस, 10 दिवस मार्केट बंद आहे। त्याच्यासाठी आज आणि दुसरा असा विषय का जेव्हा शेतकऱ्याचा माल विकत घेतला जातो त्याची पेमेंट पण 20-20, 25-25 दिवसांनी शेतकऱ्यांना दिली जाते। तर आज त्या गोष्टीसाठी आज आम्ही मार्केट कमिटीमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि जे मार्केट शेड आहेत ते पण शेतकऱ्याच्या उपयोगात न घेता सगळे व्यापारी त्या शेडचा उपयोग करून घेत आहेत। तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टींवर जो आज अन्याय होतोय त्या अन्यायाविरुद्ध आम्ही आज मार्केट कमिटीत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत।